चला पहा बेटा, आय थिंक मला वाटतं आपलं अँटीबायोटिक हा टॉपिक चालू आहे बहुतेक तरी. आपलं सर्व झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला या ठिकाणी अँटीबायोटिकची सुरुवात करायचं. अँटीबायोटिक काय असतात पाहूया बेटा. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. आता antibiotics काय असतात? antibiotics हे कार्बन कंपाऊंड असतात. काय असतात बेटा? कार्बन कंपाऊंड. हे कशापासून मिळवले जातात? काही बॅक्टेरिया आणि फंगाई पासून, जे की डिस्ट्रॉय और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम. हे काय करतात? डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करतात, प्रिव्हेंट म्हणजे ग्रोथला थांबवतात, त्याची वाढला थांबवतात. कशाच्या ग्रोथला? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला थांबवतात. असे जे काही कंपाऊंड असतात त्याला काय म्हणतात? अँटीबायोटिक्स. काय म्हणतात त्याला? अँटीबायोटिक्स. म्हणजे कार्बन कंपाऊंड्स obtained from some bacteria and fungi for destroying or preventing growth of harmful microbes are called antibiotics. आता बघा बेटा, अँटीबायोटिकचा शोध म्हणजे ह्या 20व्या शतकामध्ये लागला. त्याच्यामुळे मेडिकल फील्ड मध्ये जे काही मेडिकल क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती घडून आली. आज डिसीज जसे की ट्युबरक्युलोसिस आहे, टीबी सारखे रोग असेल, हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड. म्हणजे पूर्णपणे टीबी सारखे रोग आज काय झालेले? नष्ट झालेले आहेत फ्रॉम सम कंट्रीज. कशामुळे बेटा? हे अँटीबायोटिक्स मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. आणि अँटीबायोटिक हे कशाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात सर? त्या ठिकाणी कशाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात सांगा बरं? बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात. कशाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात? बॅक्टेरिया. कशाच्या अगेन्स्ट मध्ये करतात? बॅक्टेरिया. व्हेरी गुड. कशाच्या अगेन्स्ट मध्ये? बॅक्टेरिया. कोण? अँटीबायोटिक्स. कशाच्या अगेन्स्ट मध्ये? बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतात. काही जे अँटीबायोटिक असतात ते काय करतात? तर प्रोटोझोआला नष्ट करतात. प्रोटोझोआ हे काय असतात? सूक्ष्मजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जे की हार्मफुल असतात. काय असतात बेटा? हार्मफुल, धोकादायक असतात. आणि त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं बेटा? व्हेरी गुड. कोण करतं? अँटीबायोटिक करतात. कोण करतं सांगा बरं का? कोण करतं परत सांगा? अँटीबायोटिक करतात. काही बॅक्टेरिया प्रोटोझोआला डिस्ट्रॉय करतात. काही जे अँटीबायोटिक्स असतात युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. हा सर. सर नमस्ते सर. क्लास जिंदाबाद. काय बोला बोला. सांगा काय काय? बर चालतं चालतं. टाकतो तुम्हाला. तुम्हाला आहे पाठव. हा चालतं. आता प्रोटोझोआ कशाचं सांगा बरं का बेटा? हार्मफुल. प्रोटोझोआ कशाचं सांगा? प्रोटोझोआ कशाचं सांगा? हार्मफुल. कसं का उशीर आहे टाकू रे? बरं थांब, तुझी वरात काढतो. लेक्चर झालं का मग तुझी घेतो. उद्यापासून तुला कधीच उशीर होणार नाही बेटा, माझा आशीर्वाद आहे. तू उद्या पळत येशील क्लासला येताना. सर मायच्या येतो म्हणजे सर मायच्या येतो सर म्हणजे येणार म्हणणार आहे तर माझं नाव बदलतो. तुला एक महाप्रसाद देणार आज क्लास सुटल्यानंतर. तुला एक जडीबुटी आहे माझ्याकडे, आताच उगलेला मिळेल ते जडीबुटी. तुला जडीबुटीचं सेवन तुला करायचं असतं, तुला ग्रहण करायचे. मागं अनेक वेळेस तुला जडीबुटी दिलेली होती, त्याच्यात तुझ्यात परिवर्तन झालेलं आहे. आणि आज जडीबुटी दिल्यानंतर तुझ्यामध्ये अमूलाग्र बदल होईल. एकदा तुझं परमनंट त्याच्यामध्ये कीड निघेल. हॅलो हा सर. हा क्लास चालू. हा करू आपण तुझा कार्यक्रम. म्हणजे कार्यक्रम म्हणजे प्रसाद देऊ तुला, महाप्रसाद म्हणतात त्याला आपल्याकडे. छान छान पैकी प्रसादाचा रंग लाल होतो. पहिला नाही पुन्हा होतो काही काळानंतर. कधी कधी कलर बी चेंज होतो बेटा, हिरवा बी होतो, कधी काळा होतो. मोसम अनुसार त्या ठिकाणी त्याचा कलर बदलत असतो. प्रसादाची महिमा अशी आहे, 2 दिवसानंतर खाली उठायला बसायला थोडा त्रास होतो, लिहायला थोडा त्रास होतो.
पण भारी भारी वाटते, जरा मस्त भूक लागली भारी वाटते. म्हणजे हातामध्ये प्रसाद घेतला आपल्याला, खूप वैशिष्ट्य आहे, महिमा आहे माझ्या प्रसादाची. आणि ते प्रसाद खाल्ल्यानंतर भले भले लोक सुधारतात, टायमिंग बरोबर येतात, उशीर कधीच करत नाही. प्रसाद खाल्ल्यानंतर वेळेवर अभ्यास करतात. ज्या लेकराला कधी वाचायला नाही ती लेकरं सुद्धा पोपटाने वाचतात. एवढं माझ्याकडे भारी प्रसाद आहे. चला सत्य आहे, मॅसेज आला म्हणतो काय शिंदे कराय काय, एवढे वैशिष्ट्य महिमा माझ्या प्रसादाची. आज त्या प्रसादाचा तुला आस्वाद घ्यायचा. आणि उद्यापासून मला ठाम विश्वास आहे मुसागिरे की कधीच डाकुरे याच्यानंतर उशिरा येणार नाही. झालं तर 10 मिनिट पहिला खाली बसल, पण उशीर मात्र करणार नाही. मी ठामपणे एवढा विश्वास देऊ शकतो या ठिकाणी. एवढी ताकद, एवढी आजोबा त्या माझ्या प्रसादात आहे. एवढं माझ्या नावचा प्रसाद आशीर्वादच राहतो. तू रोज माझी पूजा बी केली तर चांगली गोष्ट आहे. त्या ठिकाणी माझे फोटो लावायचा घरामध्ये आणि रोज अशी माझी आठवण करत जा, सर कसं प्रसाद देतात, किती छान प्रसाद राहते, हे आठवण करत जा. तुझ्यामध्ये ऑटोमॅटिक आमूलाग्र बदल. ह्या पृथ्वीमध्ये जसं माणसामध्ये क्रांती होण्यासाठी लाखो वर्षाचा कालावधी झालं, तसं तुझ्यामध्ये लागणार नाही घंट्यात घंट्यात. असं लावून सरांची प्रसाद कसा आहे, कलर कसा बदलतो, पाठ करण्या गेल्यावर कोणत्या पद्धतीचा प्रसाद राहतो बघ, पाव कसा तुझ्यामध्ये आमूलाग्र बदल होणार नाही बघ. मग सकाळी बसताना त्रास होतो, खाली टेबलवरती विचार कर, उठताना त्रास होतो मांडीवर, हे प्रसादाचे साईड इफेक्ट बेटा. म्हणजे अंगात कुठे बी दुखायला लागते बेटा, इकडून तिकडे खालून वरी. असं नाही की बाबा हातातच दुखते, कुठे बी दुखते, मागून दुखते, पुढून दुखते, खाली दुखते, वरी दुखते, कुठे बी दुखते. जसं इलाजाची जर गंभीरता मोठी असेल तर प्रसाद जास्ती द्यावा लागतो. इलाज जर ठीक आहे, छोटं मोठं असेल तर एखादी 2 प्रसाद ठीक आहे. पण आता प्रसादात लईच गरज आहे त्याला बाबा, सर नाही आता मी नाही, मला मी करूच शकत नाही काही म्हणल्यानंतर मग मला त्या ठिकाणी प्रसादाचे प्रमाण वाढवावं लागतं. डॉक्टर कसं डोस वाढवते आणि रोग जसं डोस वाढवतो काय का नाही, मग आपल्याला कसा प्रसाद द्यायचा असं. आता बघा, काही जे अँटीबायोटिक्स मेनली कुणाच्या अगेन्स्ट काम करतात, बॅक्टेरियाच्या. काही जे अँटीबायोटिक्स असतात ते कुणाला डिस्ट्रॉय करतात, प्रोटोझोआला. कुणाला बेटा, प्रोटोझोआला. काही जे अँटीबायोटिक्स असतात हे युजफुल असतात कशाच्या अगेन्स्ट मध्ये, वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया असतात त्याच्या अगेन्स्ट मध्ये युजफुल असतात. आणि त्याला म्हणतात ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. काय म्हणतात बेटा त्याला? म्हणजे एक अँटीबायोटिक अनेक रोगांच्या विरोधात वापरला जातो. एक अँटीबायोटिक अनेक बॅक्टेरियाच्या विरोधात वापरला जातो. त्याला काय म्हणतात, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. एक्झाम्पल आहे अँपिसिलिन, अमॉक्सिसिलिन कशासाठी वापरतात, टेट्रासायक्लिन. नाव सांगा, अँपिसिलिन, अमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. When the pathogen cannot be identified even though symptoms of disease are visible. कधी कधी आपल्याला कळायला लागले की अशा प्रकारचं डॉक्टर काय करतो, सर्दी झालं, घशात खरखर करायला लागलं, अमॉक्सिसिलिन नावाची गोळी देतो. म्हणजे जनरल कोणत्याही घशाच्या प्रॉब्लेमला त्या ठिकाणी सगळं. आता तुम्हाला अनेक वेळेस काय करते, गोळ्या देते, पण गोळ्या झाल्या तरी कमी होणार. आता पॅथोजन म्हणजे काय समजून घ्या बेटा. पॅथोजन म्हणजे ज्याच्यामुळे रोग होत आहे, रोगाला कारणीभूत घटक, त्याच्यामुळे होईल. आलं का लक्षात? रोगाला कारणीभूत घटक त्याला काय म्हणतात, पॅथोजन्स. जर आयडेंटिफाय करता येत नसेल, इव्हन दो द सिम्पटम्स ऑफ डिसीज आर विजिबल, जे काही डिसीज आहेत, रोग आहेत, त्या रोगाचे डिसीज तुम्हाला दिसू लागले तर त्यावेळेस काय वापरतात, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. काय वापरतात बेटा, म्हणजे तुम्हाला रोग ठीक आहे, लक्षण कळायला लागलं पण कमी होणार गेले, मग त्यावेळेस काय वापरायचं, ब्रॉड स्पेक्ट्रम. कुठे बी चालते. व्हेनेवर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डिफाइनेटली नोन, ज्यावेळेस आपल्याला पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ज्याच्यामुळे रोग होणार आहे असे सूक्ष्मजीव आपल्याला ज्यावेळेस माहिती होतात म्हणजे माहिती की बाबा याच्यामुळे झालेलं आहे, तर त्यावेळेस वापरतात नॅरो स्पेक्ट्रम. काय वापरतात, नॅरो स्पेक्ट्रम. आणि जर रोग माहिती आहे पण नेमकं कोणामुळे झाले ते जर माहिती नसेल तर तिथे काय वापरायचं, ब्रॉड स्पेक्ट्रम. आणि आता माहिती आहे आपल्याला कशाचा एवढा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, तिथे काय वापरतात, नॅरो स्पेक्ट्रम. एक्झाम्पल काय, पेनिसिलिन. हे डायबिटीच्या पेशंटला देतात बघा, टोचितर बघा, माहिती आहे का पेनिसिलिन. नंतर जेंटामायसिन आणि इरिथ्रोमायसिन कशासाठी असतात, कोणते कोणते, पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि इरिथ्रोमायसिन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॅरो. And ampicillin, amoxicillin and tetracycline, these are example of broad.
These are example of broad spectrum antibiotic. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हिची स्थापना कधी करण्यात आली बेटा? 1952. कधी करण्यात आली? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची स्थापना कधी करण्यात आली? कुठे करण्यात आली? कवठेला नाही, पुण्याला. कुठे बेटा? पुण्यामध्ये करण्यात आली. कुठे करण्यात आली? कुठे करण्यात आली? पुण्यामध्ये करण्यात आली. कशाची? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची स्थापना 1952 पुण्यात करण्यात आली. अंडरटेक्स रिसर्च रिलेटेड टू डिसीजेस लाईक, त्याच्यामध्ये अनेक अशी डिसीजेस आहेत जसे की मिसल्स म्हणजे किडे वगैरे चावून जे अंगावर होतात तशा प्रकारचे, जॉन्डिस आहे, ताप आहे, फिवर आहे, डिसीज ऑफ लंग्सचे आजार आहेत. विथ द सपोर्ट फ्रॉम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे हे कोणाची मदत घेते? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मदत घेते आणि त्या ठिकाणी काय करते? रिसर्च करते मिसल्स वर, जॉन्डिस वर, त्या ठिकाणी फिवर वर, डिसीज ऑफ लंग्स वर त्या ठिकाणी काम करते. आणि आता एकेकाच आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे. तर पहिला काय सांगा बेटा? पेनिसिलिन. बघा एकदा पहिला पेनिसिलिन. झालं का? पेनिसिलिन हा काय आहे? तर पेनिसिलिन हा आहे ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. काय बेटा सांगा बरं का? पेनिसिलिन हा काय सांगा बेटा? अँटीबायोटिक्सचा ग्रुप आहे. आणि हा अँटीबायोटिक्सचा ग्रुप कशापासून झालेला आहे? फंगस. कोणता फंगस? पेनिसिलियम. कोणता बेटा? म्हणजे पेनिसिलियम नावाची फंगस असते, बुरशी असते. त्या पेनिसिलियम नावाच्या फंगस पासून पेनिसिलियम मिळवलं जातं किंवा पेनिसिलिन मिळवतात. काय मिळवतात? पेनिसिलिन मिळवतात. आणि याचा वापर कशासाठी करतात? जे काही इन्फेक्शन होतं, काय होतं? इन्फेक्शन माहिती आहे? संसर्ग जे होतं कुणामुळे बेटा? बॅक्टेरियामुळे. कोणत्या बॅक्टेरिया? स्टॅफायलोकॉकी. काय बेटा? स्टॅफायलोकॉकी. क्लॉस्ट्रिडिया. कोणता बेटा? क्लॉस्ट्रिडिया. स्ट्रेप्टोकॉकी. काय बेटा? स्ट्रेप्टोकॉकी. अशी जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामुळे जो काही इन्फेक्शन होतो त्या इन्फेक्शनला कंट्रोल करण्यासाठी, त्या इन्फेक्शनला काय करण्यासाठी? कंट्रोल करण्यासाठी कशाचा वापर होतो? पेनिसिलिन. आणि पेनिसिलिन हे कशापासून मिळवलं जातं? पेनिसिलियम बॅक्टेरिया फंगस. पेनिसिलियम फंगस पासून त्या ठिकाणी मिळवलं जातं. त्याचा वापर काय केला जातो? मेडिसिन मध्ये केला जातो, औषधामध्ये केला जातो. आणि असे औषध ज्याच्यामध्ये पेनिसिलिन असतात असे औषध जर समजा कोणाला इयर इन्फेक्शन असेल, कानाचे इन्फेक्शन असेल, कोणाला नाकाचे इन्फेक्शन असेल, कोणाला घशाचे इन्फेक्शन असेल, या स्किनचा असेल किंवा निमोनिया असेल किंवा स्कारलेट फिवर असेल, असे ताप असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय वापरतात? पेनिसिलिन वापरतात. काय वापरतात बेटा? पेनिसिलिन. काय वापरतात सांग? बंद पडलं. पेनिसिलिन काय वापरतात? पेनिसिलिन. आता पहा बेटा कॉशन. अँटीबायोटिक घेत असताना काय केलं पाहिजे? व कोणत्या उचलून तोंडात घातलं पाहिजे? नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. उगाच 2-4 गोळ्या पाहिजे का मी हुशार म्हणायची बरं. आपल्याला एखादी गणित आलं काय मला पूर्णच येते म्हणतो. मला डॉक्टर म्हणलं एक दिवस अभ्यास केला का रोज माहिती रोज अभ्यास करणार. पहा बोर्डाकडे, माझ्या काळ्या थोबाडाकडे नाही.
अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राइब्ड बाय डॉक्टर. ज्यावेळेस डॉक्टर म्हटलं काय घ्या, लिहून दिलं घ्या घ्या काय अँटीबायोटिक. पण आता गंमत अशी आहे सर, त्या अँटीबायोटिक आहे 30-40 ला, पण डॉक्टरची फीस आहे 400 रुपये. त्या 40च्या गोळी पाहिजे मी 400 रुपये घेऊ का? त्याच्यापेक्षा ते मेडिकलला मेडिकल वाल्याला माहित राहते, त्याने देते मग कशानच. ठीक आहे. Antibiotics should be taken only when prescribed by doctor. Don't purchase any antibiotic from medical stores without a prescription from a doctor. Don't purchase any antibiotic from medical stores. कोणत्याही मेडिकल दुकानात जाऊन अँटीबायोटिक खरेदी करू नका विदाउट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. डॉक्टर सल्ला दिल्याशिवाय खरेदी करू नका. Don't consume antibiotic on your own to treat common disease. समजा तुम्हाला काही कॉमन डिसीज आहेत, जसे की थ्रोट इन्फेक्शन, विषाचा इन्फेक्शन आहे, सर्दी आहे, इन्फ्लुएन्झा आहे, तर अशा वेळेस तुम्ही कोणतेही अँटीबायोटिक घेऊ नका. तर डॉक्टरचा सल्ला घ्या आणि घ्या काय गोळ्या. इव्हन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग द प्रिस्क्राइब द कोर्स ऑफ अँटीबायोटिक. डॉक्टर देतो 3 दिवसाच्या गोळ्या, आपण 1 दिवसात बरं वाटलं का 2 दिवसाच्या टाकून देतात. पण ते कधी कधी थोडं बहुत अनुसार राहू शकतो. त्याच्यामुळे डॉक्टरने दिलेल्या गोळ्या त्याचा जे कोर्स आहे त्या कोर्स मध्ये कंप्लीट केला पाहिजे. इव्हन इफ यू फील वेल बिफोर completing of the prescribed course of antibiotic, you must continue and complete it. Even if you feel well before completing of the prescribed course of antibiotic, तुम्हाला एखादी प्रिस्क्राइब्ड कोर्स म्हणजे जे डॉक्टरने सांगितले ते कंप्लीट होण्याच्या पहिला जे काय अँटीबायोटिक आहे ते थांबवायचं नाही, तर त्याला काय करायचं, कंटिन्यू करायचं आणि काय करायचं, कम्प्लीट. डोंट सजेस्ट टू अदर अँटीबायोटिक विच व्हेरी युजफुल टू यू. तुम्हाला जे युजफुल अँटीबायोटिक आहे, अगं मी खाल्ला पहिले भारी झाले भाई, तुम्ही खावे. त्याचा ब्लड ग्रुप वेगळा राहते, त्याच्या शरीराची रचना वेगळी असते, त्याच्या शरीरातला जो काय अँटीबॉडी आहे हाईट पण मी तुला देणार का बरं तू तिला बोलू तिला थोबड फोडतो सांग बोलू तिला इकडे आणि तिला चिपडीला माझ्याकडे घेऊन जा. पैसे कोणाला पाहिजे हा बोलू मी देतो बोलू तिला तिने आल्याशिवाय देणार तसं तिला उचलून आपटतो खाली आपटो का तू बोस करलीस मला वेला जा जाऊन लवकर जा चल फट चल फट गेट आउट बाहेर बेटा. एक अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे प्रोफेसर, काय नाव आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग. कशाचे प्रोफेसर आहेत, मायक्रोबायोलॉजीचे. कशाचे प्रोफेसर, मायक्रोबायोलॉजी. कोणत्या हॉस्पिटलमध्ये, सेंट मॅरीज हॉस्पिटल. जसं आपल्याकडे संत राहते का तिकडे सेंट मॅरीज हॉस्पिटल. मॅरेज नाही बेटा, मॅरी हॉस्पिटल. had cultured a variety of bacteria and fungi in petri dishes in the laboratory. त्या ठिकाणी जे काही काचेच्या पट्ट्या टेस्ट ट्यूब असतात, काचेचे जे काही पेट्री डिश असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढवण्यात आले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फंगाय त्या डिश मध्ये वाढवण्यात आले. मग 3 सप्टेंबर 1928 ला, कधी बेटा, 3 सप्टेंबर 1928 ला व्हाईल ऑब्झर्विंग स्टॅफायलोकॉकाय कल्चर, ज्यावेळेस ते काय ऑब्झर्व करत होते, स्टॅफायलोकॉकाय कल्चर ऑब्झर्व करत होते. ही मेड एन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. तर त्याला एक जे काही काचाची जे काही डिश होती त्याच्यामध्ये त्याला ऑब्झर्वेशन इंटरेस्टिंग दिसलं की त्या पेट्री डिश मध्ये जे काही फंगस आहे, फंगस कळते ना बेटा, फंगल कॉलनीज हॅड ग्रोन. फंगल कॉलनी म्हणजे वसाहती वाढल्या, भुरा वाढलाय, पण भुरा जरी आला असेल, हॅड ग्रोन बट एरिया अराउंड दोज कॉलनीज वेर क्लीन अँड क्लिअर. पण त्या फंगाईच्या बाजूचा एरिया कसा होता, क्लीन आणि क्लिअर, स्वच्छ एरिया होता. बॅक्टेरिया हॅड बीन ऍक्च्युअली डिस्ट्रॉइड. त्याच्यातल्या बॅक्टेरिया काय करण्यात आल्या, आफ्टर फर्दर स्टडी ही कन्फर्म दॅट फंगस ग्रोइंग देअर वॉज पेनिसिलियम. आणि ज्यावेळेस अभ्यास केल्यानंतर त्याने काय म्हटलं, तिथे जे फंगस वाढलेली आहे त्या फंगसचं नाव काय बेटा, पेनिसिलियम. काय नाव आहे, पेनिसिलियम.
इट्स सेक्रेशन हॅड डिस्ट्रॉइड बॅक्टेरियल कॉलनी, आणि त्याच्यातून जे काही पेनिसिलिन निघत आहे, काय निघत आहे बेटा, पेनिसिलिन जो काही सिक्रेशन निघत आहे ते काय करत आहे सांगा बरं का, बॅक्टेरियाच्या कॉलनीजला नष्ट करत आहे. कुणाच्या कॉलनीला बेटा, बॅक्टेरियाच्या कॉलनीला नष्ट करत आहे. मग पहिला जो अँटीबायोटिक आहे त्याचं नाव काय बेटा, पेनिसिलिन. लक्षात ठेवा, पहिला अँटीबायोटिक कोण आहे, पेनिसिलिन. शोध कोणी लावला, अलेक्झांडर फ्लेमिंगने. कुठे कामाला होते, सेंट मॅरीज हॉस्पिटल, मायक्रोबायोलॉजीचे लेक्चर होते. आणि पहा बेटा, ही हॅड बीन डिस्कवर्ड ऍक्सिडेंटली, आणि याचा शोध कसा लागला बेटा, पेनिसिलिनचा ऍक्सिडेंटली लागला. These formed the basis for attempt to find cures for incurable disease. याच्या माध्यमाने काय झालं, असे जे काही डिसीज आहेत की जे इनक्युरेबल आहे, म्हणजे जे नीट होत नाही, त्याला सुद्धा क्युअर करण्यासाठी, त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला उपचार मिळाला. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering life-saving antibiotic? तर जे काही अलेक्झांडर फ्लेमिंगचे आपण आभार मानले पाहिजे का, हो, अनेक लोकांचे, करोडो लोकांचे जीव त्यांच्यामुळे वाचलेला आहे. पुन्हा आहे ants grow fungi in their termitarium. आता तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, ant म्हणजे काय, मुंग्या. हे त्यांच्या बिळामध्ये काय तयार करतात, फंगाय. कसं तयार करतात, तुम्ही कधी बघितलं का, मुंग्या पावसाळ्याच्या दिवसात या कोणत्याही दिवसामध्ये अंगावर काय करतात, साखर घेऊन जातात, या जेवायचे अन्न घेऊन जातात आणि ते तसं टाकून देतात मध्ये. काही वेळानंतर त्याला काय लागतो, बोरा लागतो. बोरा लागला म्हणजेच काय आलं सांगा, फंगाय. बोरा आला म्हणजे काय बेटा, फंगाय त्या ठिकाणी येतात. अँड ग्रोज फंगाय इन देअर टर्मिटेरियम, म्हणजे जे काही वारुळ आहे त्याच्यामध्ये, अँट मध्ये. अँड ऑब्टेन फूड फ्रॉम इट, आणि त्याच्यापासून ते काय मिळवतात, अन्न मिळवतात. काही जे स्पेसीज असतात, वॅस्प अँड अदर इन्सेक्ट ले देअर एग्स. काही जे उडणाऱ्याचे, बैठला पण मुंग्या कधी उडणाऱ्या पंखाच्या मुंग्या असतात बघा, त्याला म्हणतात वॅस्प असते, किंवा दुसरे जे अंडे असतात, ते दुसरे जे किडे असतात ते अंडे घालतात. काय घालतात, कशामध्ये, फंगल बॉडीज मध्ये. कशामध्ये, फंगल बॉडीज मध्ये, बुरशीमध्ये घालतात. आणि त्या ठिकाणी जे काही अंडी त्याच्यातून बाहेर येतात आणि त्या झाडावर, त्या फंगल बुरशीवर काय होतात, ग्रो होतात. इन्शुरिंग अ फूड सप्लाय फॉर देअर लार्व्ही. ज्यावेळेस ते पहिल्या स्टेज मध्ये असतात, अळीच्या स्वरूपात असतात, त्यावेळेस त्यांना जे एसेन्शियल फूड आहे ते कुणापासून मिळतं, बुरशीपासून. कशापासून मिळतं बेटा, बुरशीपासून. पुन्हा हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणते बेटा, आता कोण आहे हार्मफुल सांगा बरं का, फंगाय. कोण आहे बेटा, फंगा म्हणा, फंगी म्हणा, तुझ्या मनावर, काही तुझ्या मनावर जे म्हणायचं ते, मला काही अडचण नाही. मायक्रोस्कोपिक स्पोर ऑफ फंगाय. स्पोर म्हणजे काय होता, असा फंगाय असतो अशा प्रकारे. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे गोंड असतो, हायफी म्हणतात खालच्या साईडला. हे गोंड आहे का, त्याला म्हणतात स्पोरेंजियम. काय म्हणतात त्याला, त्याच्यातून बारीक बारीक बिया जे बाहेर पडतात त्याला काय म्हणतात, स्पोर. काय म्हणतात, आणि खूप छोटा करायचे असतात म्हणून काय म्हणायचं, मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिकचा अर्थ होतो अतिशय लहान. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय बेटा, अतिशय लहान. थोडं कमरेचा त्रास होईल मला, त्याच्यामुळे बसून सांगतो 5 मिनिट जरा. पहा बेटा, लक्ष द्या. हे काय मायक्रोस्कोपिक स्पोर्स आहेत फंगायचे, हे कशामध्ये प्रेझेंट असतात, एअर मध्ये. कशामध्ये बेटा, मायक्रोस्कोपिक स्पोर ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन द एअर मध्ये प्रेझेंट असतात. जर समजा इफ देर इज सफिशियंट मॉइश्चर, जर मुबलक, सफिशियंट म्हणजे काय, मुबलक चांगल्या प्रमाणात जर त्या ठिकाणी मॉइश्चर जर प्रेझेंट असेल, तर जे बिया असतात छोटे छोटे, त्याला स्पोर्स जे आपण म्हणलं ते जर्मिनेट होतात. काय होतात, म्हणजे त्याच्यातून परत काय येतो, फंगायचं झाड बाहेर येतो, ट्री बाहेर येतो, जर्मिनेट होतात. कशावर, कॉटन फॅब्रिकवर, कापडावर. गनी बॅग्स. गनी बॅग्स म्हणजे काय, गलतानी पोतं रे, आपण टाकलं का पाय दिवायला साखराचं पोतं, गनी बॅग्स. किंवा लेदर. आपलं लेदर म्हणजे चमडा. शिंद्या, लेदर माहितीये का नाही, लेदर म्हणजे काय, चमडा. किंवा जे काही दुसरे जे काही वुडन आयटम्स असतात, लाकूड असेल त्याच्यावर, त्या ठिकाणी येतात. द फंगल हायपी. हायपी म्हणजे काय, त्या डायग्राम मध्ये म्हणलो बघा तुम्हाला, खालच्या साईडला जे मुळं असतात ना, त्याचे मुळं,
हा, तो मुळासारखा जो भाग आहे त्याच्यामध्ये जोडलेला आहे बघा वरच्या साईडला, त्याला हायफी म्हणतात. काय म्हणतात त्याला? पेनिट्रेट डीप इनटू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन. ते मुळा जे असतात जे त्या ह्याच्यामध्ये आत घुसतात आणि त्याच्यापासून जे काही न्यूट्रिशन आहे, पोषक तत्व मिळवतात आणि त्याच्यापासून रिप्रोडक्शन करतात. काय करतात? पहा बेटा, जे मायक्रोस्कोपिक स्पोर्स आहेत फंगीचे कशामध्ये प्रेझेंट आहेत? एअर मध्ये. जर तिथे सफिशियंट मॉइश्चर ओलसरपणा असेल तर स्पोर काय होतात? जर्मिनेट होतात. कशावर होतात? कॉटन फॅब्रिकवर, गनी बॅग्सवर, लेदरवर, वुडन आयटमवर. तर फंगल हायफी काय बेटा? फंगल जे काय हायफी असते, काय म्हणतात? फंगल हायफी जे असते हे डीप आत घुसते. कशाच्या आत? मटेरियलच्या आत. आणि त्याच्यापासून काय मिळवते? बोलत चला, काय मिळवते? पोषण न्यूट्रिएंट्स मिळवते किंवा न्यूट्रिशन मिळवते आणि काय करते? प्रजनन करते, रिप्रोडक्शन करते. These causes the material to wear and become weak. म्हणून या वस्तू लवकर काय होतात? कुसतात. वस्तू काय होतात? बोलल्या जाणार वस्तू कुसतात का नाही बेटा? कुसतात. ऍज अ रिझल्ट गनी बॅग्स असेल, लेदर आयटम असेल, शूज असेल, पर्स असेल, बेल्ट असेल, ज्याच्यावर बुर्रा येतो ती जास्ती काळ टिकतात का? डू नॉट लास्ट लॉंग. वुडन आयटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. जुन्या घराचे लाकडं बघा तुम्ही, पाणी पडून पडून कुसतात की बघा बरं का लाकडं. त्या ठिकाणी असं होतं. Various species of fungi grow on the food items like pickles. तुमच्या घरामध्ये लोणच्याला कधी बुर्रा लागले का बघा बरं? येतो ना बेटा, म्हणजे काळा काळा बुर्रा येतो. कधी कधी मुरब्याला येतो, कधी कधी जामला येतो, टोमॅटो सॉस असेल, चटणीला बुर्रा येतो. ते यूज द न्यूट्रिएंट्स इन दीज फूड आयटम फॉर ग्रोथ. तर ते काय करतात फंगाय? हे जे काही पिकल आहे, मुरब्बा आहे, जाम आहे, सॉस आहे, चटणी आहे, त्याच्यातल्या न्यूट्रिएंट्सचा यूज करतात. त्याच्यातल्या कशाचा यूज करतात? न्यूट्रिएंट्सचा. कशाचा यूज करतात सांगा बरं का? त्याच्यातलं कशाचा यूज करतात? त्याच्यातला सांगा. न्यूट्रिएंट्सचा त्याच्यातला यूज करतात. कशासाठी? त्याच्या ग्रोथ साठी. कशासाठी? आणि पुन्हा ग्रोथ करून काय करतात? रिप्रोडक्शन. काय करतात? रिप्रोडक्शन. अशी ऍक्टिव्हिटीच्या वेळेस फंगाय जे असतात हे रिलीज करतात मायकोटॉक्सिनला. नीट ऐका, फंगाय कुणाला रिलीज करतात? प्रथमेश कुणाला रिलीज करतात? मायकोटॉक्सिनला रिलीज करतात. आणि त्याच्यातून काही पॉइझनस केमिकल बाहेर येतात. काय म्हणलं? काही काय बाहेर येतात? पॉइझनस केमिकल्स बाहेर येतात. कशामध्ये? त्या अन्नामध्ये. आणि जे अन्न आहे ते कसं होतं? विषारी होतं. कसं होतं? विषारी. आणि फूड ऑन विच फंगाय हॅव ग्रोन कॅन नॉट बी इटन. आणि ज्याच्यावर बुर्रा आलेला आहे ते खाता पर्यंत तुम्ही बेटा? खाता? खात नाही. नंतर आहे क्लॉस्ट्रिडियम. काय बेटा? क्लॉस्ट्रिडियम. कोणता टॉपिक आहे सांगा? क्लॉस्ट्रिडियम. आता बघा, कधी कधी काय होतं समटाइम्स मध्ये, समटाइम्स केसेस ऑफ फूड पॉइझनिंग. काय दिसतं बेटा? फूड पॉइझनिंग. ज्यावेळेस एखादी कार्यक्रम असतो, कार्यक्रमामध्ये सर्व लोक, कम्युनिटी फेस्ट असतो, लोक एकत्र जमतात, तर त्यावेळेस फूड पॉइझनिंग होते. हे कशामुळे होते? द बॅक्टेरिया, जे काही स्पॉइल करतात. काय करतात? स्पॉइल. द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड. जे शिजवलेलं अन्न आहे त्याला विटवण्याचं काम करतात. ती बॅक्टेरिया कोणती सांगा बरं का? क्लॉस्ट्रिडियम. लक्षात ठेवा, कोणती बॅक्टेरिया बेटा? क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया त्याला खराब करतात. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पेसिस ऑफ बॅक्टेरियम, जवळपास 100 स्पेसिस पैकी, म्हणजे शेकडो स्पेसिस पैकी काही जे स्पेसिस असतात बॅक्टेरियाच्या, हे असतात फ्री लिव्हिंग इन सॉइल. मातीमध्ये खुले असतात. कुठे असतात? मातीमध्ये. आणि काही कुठे असतात? एलिमेंटरी कॅनल मध्ये. कुठे असतात? एलिमेंटरी कॅनल ऑफ एनिमल्स अँड ह्युमन्स. माणसाची जी अन्ननलिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला क्लॉस्ट्रिडियम नावाचे बॅक्टेरिया दिसून येतात. आले? मग काय होतं? या बॅक्टेरियाचा आकार कसा आहे? रॉड शेप आहे. कसा आकार आहे बेटा? रॉड शेप आहे. ते काय प्रोड्यूस करतात? बॉटल शेप्ड एंडोस्पर्म. काय प्रोड्यूस करतात? बॉटलीच्या आकाराचे एंडोस्पर्म प्रोड्यूस करतात. कधी? ज्यावेळेस पण कंडिशन हे ऍडव्हर्स असते. तर ऍडव्हर्स म्हणजे काय? ऍडव्हर्स म्हणजे विपरीत कंडिशन. ऍडव्हर्स म्हणजे काय बेटा? ऍडव्हर्स म्हणजे काय म्हणलं? विपरीत कंडिशन मध्ये त्या ठिकाणी निर्माण करतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट they cannot withstand the normal oxygen level of the air. हे त्यांचे असं वैशिष्ट्य आहे त्या बॅक्टेरियाचं, ते सर्वसामान्य, they cannot withstand normal oxygen level of air. ते सर्वसामान्य ऑक्सिजन लेवलला टिकू शकत नाही. बिकॉज दे ग्रो इन अनएरोबिक कंडिशन. कारण त्यांची वाढ कशामध्ये होते? अनएरोबिक कंडिशन. व्हॉट इज द अनएरोबिक कंडिशन?
जिथे ऑक्सिजनचा सप्लाय नसतो त्याला कोणती कंडिशन म्हणतात बेटा? अनएरोबिक कंडिशन असं म्हटलं जातं. आता दुसरे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सांगा म्हटलेलं आहे. पहा, फक्त क्लॉस्ट्रिडियम मुळे बिमार पडतो का? नाही, अशा अनेक आहेत. अदर काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, प्रोटोझोआ आहे आणि फंगाय आहे. हे सर्व कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे सांगा बरं का बेटा? हे ना शिंदे शेजार चार्जर घेऊन जा खाली. हे सर्व कशासाठी? एक मिनिट बघू बरं का चार्जर होते जातो जाऊन बघू. You have learned about viruses which are smaller than bacteria. आपण पाहिलेलं आहे काही जे व्हायरस असतात ते बॅक्टेरियापेक्षा लहान असतात. ते वाढतात, रिप्रोड्यूस करतात फक्त कशामध्ये बेटा? लिव्हिंग सेल मध्ये. कशामध्ये? लिव्हिंग सेल मध्ये. It was believed that meat gets spoiled due to some bacteria of bacillus type. आपण विश्वास करतो की अनेक असं मीठ म्हणजे काय? चिकन मटन जे असतं त्याला मीठ म्हणतात. हे काय होतं? स्पॉइल मध्ये भेटून जातो. कशामुळे? काही बॅक्टेरियामुळे. कशाच्या बॅक्टेरिया? बॅसिलस टाइपच्या. कशाच्या बॅक्टेरिया बेटा? बॅसिलस टाइपच्या. पण एक्झॅक्ट टाइप आपल्याला बॅसिलसचं माहिती आहे का? नाही. मग व्हॅन आर्मेंजम काय नाव आहे सांगा बरं का? व्हॅन आर्मेंजम यांनी दाखवून दिलं की जे अनएरोबिक बॅक्टेरियम असतात. काय बेटा? अनएरोबिक बॅक्टेरियम त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. काय बेटा? क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. ते कोणते बॅक्टेरिया सांगा? अनएरोबिक. व्हॉट इज अनएरोबिक? ज्याला ऑक्सिजनची गरज नाही त्याला काय म्हटलं जातं? अनएरोबिक. नाव सांगा अनएरोबिक बॅक्टेरियमचं? क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. ह्याच्यामुळे काय होतं? मटन वगैरे जे आहे ते स्पॉइल होतं आणि डॅश डॅश होतं फूड पॉयझनिंग. खूप महत्त्वाचा शब्द आहे. क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम मुळे काय होतं? फूड पॉयझनिंग. कुणामुळे? क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम मुळे काय होतं? फूड पॉयझनिंग. नंतर आहे इडा बेंस्टन. काय बेटा? इडा बेंस्टन ऑप्टेन. तुला विचार म्हणलो तुला बाबा नाही इडा तोंडाच्या. इडा बेंस्टन ऑप्टेन हायर एज्युकेशन इन बायोकेमिस्ट्री ॲट शिकागो युनिव्हर्सिटी. जे इडा बेंस्टन नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं? बायोकेमिस्ट्री मध्ये त्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं. कुठे बेटा? शिकागो युनिव्हर्सिटीला अमेरिकेमध्ये. शी कंडक्टेड इम्पॉर्टंट रिसर्च ऑन टॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन. मग त्याच्यामध्ये त्याने काय केलं की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिन विष निर्माण होतात त्याच्यामुळे काय होतं? पोटाचे आजार होतात. ते गॅस गँग्रीन होतं. काय होतं? गॅस गँग्रीन होतं. किंवा अँटी टॉक्सिन युजफुल फॉर ट्रीटिंग इट. त्याच्यासाठी कोणते अँटी टॉक्सिन आपण वापरले पाहिजे त्याचा अभ्यास करताना while she was doing research on the dreaded disease. ज्यावेळेस ती ह्या रोगावर अभ्यास करत होती त्या रोगाचं नाव आहे टायफस. काय नाव आहे बेटा? टायफस. तिला सुद्धा स्वतःला हा रोग झाला. तिला सुद्धा स्वतःला हा रोग. कुणाला रोग झाला सांगा बरं काय? इडा बेंस्टनला. कुणाला बेटा? इडा बेंस्टनला. she herself contracted the infection. तिला सुद्धा झालं. मग she overcome it. त्या रोगावरती मात केली, ओव्हरकम केली आणि त्याच्यावर पुन्हा तिने काय केली? रिसर्च त्याच्यावर केली आणि हे तिने केलेल्या कामामुळे तिला 1947 ला टायफस मेडल म्हणून देण्यात आलं. कोणता मेडल देण्यात आलं तिला? सांगा कोणता मेडल देण्यात आला? कुणाला? इडा बेंस्टनला. कुणाला देण्यात आला? कोणता? कोणता रे? टायफस. कोणता? परत एकदा सांगा. व्हेरी गुड. टायफस. कोणता? टायफस मेडल. कधी? 1947. 1947. आणि मटन कशामुळे खराब होतं? क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. आणि आयरोबिक आहे का अनारोबिक आहे? अनारोबिक. आता पायबेटा काय रोग आहे त्याचे इन्फेक्शन्स आपल्याला पाहिजे. एड्स कारणीभूत कोण आहे? व्हायरस. कशाच्या माध्यमाने जातं? ब्लडच्या माध्यमाने. सीमन ऑफ इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्या माध्यमाने. मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. ज्या महिलेला एड्स आहे त्या महिला जर लेकराला दूध पाजिलं तर त्या लेकराला एड्स होतं. काय केलं पाहिजे? सेक्सुअल कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. अवॉइड यूज ऑफ निडल्स. सुया वगैरे वापरायची नाही डबल आणि इंजेक्शनचा डबल वापर करायचा नाही. नंतर हेपेटायटिस म्हणजे काय? कावीळ. हेपेटायटिस म्हणजे काय बेटा? कावीळ. कुणामुळे होतं? व्हायरस. मेन कारण काय? भेसळ. खराब पाणी आणि खराब अन्न.
दूषित पाणी आणि दूषित अन्न. कंटॅमिनेटेड म्हणजे काय? दूषित झालेले पाणी आणि अन्न. काय करायचं? क्लीन पाणी प्यायचं, फिल्टर्ड वॉटर प्यायचं, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्नाला व्यवस्थित काय केलं पाहिजे? आपण झाकून ठेवलं पाहिजे. नंतर इन्फ्लुएन्झा काय असतो? व्हायरस. हे कधी येतो? दुसऱ्या पर्सनला झालेला असेल तर इन्फेक्टेड म्हणजे काय? ज्याला झालाय त्याच्या जर संपर्कात आलं तर तुम्हाला होऊ शकतं. मग काय केलं पाहिजे? हात वगैरे स्वच्छ धुतलं पाहिजे, तोंडाला रुमाल वगैरे बांधला पाहिजे. हे साऱ्या गोष्टी पर्सनल हायजीन असेल. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. कुण्या व्यक्तीला असेल तर त्याला संपर्क टाळा. मिसल्स, काय बेटा? मिसल्स किंवा चिकन पॉक्स. गवर येतली का रे अंगावर? गवर माहितीये का? चिकन पॉक्स माहितीये का? फोड येतात बघा, अंग पूर्ण ताप वगैरे येते बघा, दॅट इज चिकन पॉक्स. हा पण व्हायरस दुसऱ्याला एकाला चिकन पॉक्स झाला तर अख्ख्या वर्गाला होतो, पण आयुष्यात एकदाच होतो, परत होत नाही, एकदाच होतो. वॅक्सिनेशन असेल, अनकंटॅमिनेटेड वॉटर असेल, क्लीन पाणी, आपण त्या ठिकाणी क्लीन फूड खाल्लं पाहिजे. बर्ड फ्लू, विशेष करून स्वाईन फ्लू. बर्ड फ्लू हा कशामुळे होतो? तर पक्ष्याच्या संपर्कात आल्यामुळे. स्वाईन फ्लू कशामुळे होतो? डुकराच्या संपर्कात आल्यामुळे. कशाच्या संपर्कात आलं? ऐकलं असतं ना तुम्ही, डुकराच्या संपर्कात आल्यामुळे वगैरे. बर्ड फ्लू, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड अॅनिमल्स. त्या मुंबईमध्ये प्रकरण झालं बघा कबुतराचं. त्या कबुतरामुळे काय पसरू शकतं? स्वाईन फ्लू. बर्ड फ्लू असेल या स्वाईन फ्लू असेल, सॉरी बर्ड फ्लू त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. बर्ड फ्लू तर गावच्या पूर्ण शेतातल्या कोंबड्या भरून जातात बघा, 500 1000 कोंबड्या भरतात. ऐकलं का बेटा? मारून टाकतात बघा कोंबड्यावर. स्वच्छता ठेवा आणि मटण शिजवताना व्यवस्थित शिजून खाणार. ठीक आहे. डेंग्यू व्हायरस आहे. सिगरेट चावल्यावर, सिगरेट ज्यावेळेस पप्पी घेतो तुमची, किस घेतो तुमची, लव वाईट घेतो, त्यावेळेस तुम्हाला होतं त्या ठिकाणी. ओके. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग. परिसरामध्ये घरातला कचरा करू, शेजारच्या घरात टाका, नका टाका, त्याला घर स्वच्छ ठेवा. प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. पाण्याला थांबण्यापासून वाचवा आणि चिरटाळून कंट्रोल ठेवा. निमोनिया, काय बेटा? निमोनिया. आजकाल तर लहान जन्मलेल्या लेकरांना निमोनिया व्हायले. बॅक्टेरिया आणि कशामुळे होतं? ड्रॉपलेट स्प्रेड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. कोणी पचकुन्या थुकलं आणि ते थुकलेले जे काही पार्टिकल्स असतात ते हवेत असतात, आणि जर ते तुमच्या नोज मध्ये किंवा तुमच्या तोंडातून मध्ये गेले तर निमोनिया होऊ शकतो. काय केलं पाहिजे? वॅक्सिनेशन केलं पाहिजे. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्याला झालेला निमोनिया त्याच्यापासून 100 फूट लांब राहावा. लिप्रोसी, डेंजर रोग, कुष्ठरोग. बोटे झडून पडतात मंदिरापाशी, अनेक ठिकाणी भिकारी भीक मागताना भेटला रेल्वेपट्टीला वगैरे, घासत करतात बघा, त्याला बोटे बिटे काही नसतात, बोटे झडून पडलेले असतात, त्याला कुष्ठरोग म्हणतात. कुष्ठरोग काय म्हणतात त्याला? पुष्ट नाही बे, कुष्ठ रोग. पहिला म्हणायचे लोक, तुला काय भाड्या, तुला रगत पिती फुटू दे म्हणायचे बाया. ऐकलं बघा कधी? भाड्या, तुला रगत पिती फुटू दे म्हणजे कुष्ठरोग. अंगाला रक्त निघते, बोट निघून पडतात, कान झडून पडते, हे डेंजर रोग, कुष्ठरोग. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्याला आहे त्याच्यासोबत राहिलं तर तुमचा बी कार्यक्रम होते. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. हे तर प्रत्येकात कॉमन येऊ लागले. ज्याला इन्फेक्टेड आहे त्याच्यापासून लांब राहावा. त्याच्या वस्तू वगैरे, चड्ड्या बिड्ड्या सोडू नका, चड्ड्या सोडून घालू नका. त्याच्या पाहिला तर चड्डी भारी कंपनीची घातल्यामध्ये सोडून घेऊन जातो म्हणू नका. दिसलं काही सर तुझे बनेल भारी दिसायला मी बनेल घालतो, तसं काही करू नका फकीरचंदा. म्हणून चिड्डी चोर व्हायचं नाही आयुष्यात. चिड्डी चोर, बनेल चोर असले धंदे करायचे. कॉलेरा बॅक्टेरिया आहे. कशामुळे होतो? फूड आणि वॉटर जर भेसळ झालेले असल्या, दूषित झालेले असेल तर काय करायचं? क्लीन वॉटर आणि फूड आणि वॉटर पिलं पाहिजे. मलेरिया, लव वाईट कोण घेत? चिरट. तिचं नाव बी मला लक्षात नाही गेले. अल्कॅनोरेक्स काहीतरी आहे. नेफ्रोलिपिस काहीतरी, काही आणखी नाही काहीतरी आठवत असत. नंतर प्रोटोझोआ आहे ती. जेव्हा चिरटल वाईट घेतल्यावर सराउंडिंग जर अनक्लीन असेल तर सराउंडिंगला स्वच्छ ठेवा. प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. चिरट वगैरे थांबू देऊ नका. कंट्रोलिंग मॉस्किटोज. लोकसंख्येवर कंट्रोल ठेवा. त्यांच्या डॅन्ड्रफ आपल्या डोक्यात आल्यावर अंजुक रिंगवर्म येते बघा, इथं अंग खासते, खाली वरी दोन्हीकडे होते बघा, दॅट इज अ रिंगवर्म असेल. स्कॅबिज असेल, ते खरचटलेल्या अंगावर येतात. ते दुसऱ्याची चिड्डी घातल्या का परत होते बघा. आलं चिड्डी चोराची नाही, कुणाची बी. इन्फेक्टेड पर्सन असेल बघा, तिचे कपडे घातलं तर तिचे म्हणजे तिचे बी नाही तर तुम्ही पूर्वाचे घालत तर चाललाय घातलं तर. पर्सनल हायजीन, स्वच्छता ठेवा. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्याला झाले त्याच्यापासून 100 फूट लांब. हा
सोपा आहे चॅप्टर, एकदा बघून घ्या बरं का फास्ट.